नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये भूमिती हा विभाग, त्यामधील भूमितीय मूलभूत संबोध हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. मागील 2 तासिका झाल्या, ही तिसरी तासिका आहे. त्यामध्ये आपण कोणाचे प्रकार हा भाग शिकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आपण मागच्या तासिकेमध्ये विरुद्ध कोनापर्यंत आलो होतो. आजच्या तासिकेमध्ये आपण कोटी कोन, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला काय अभ्यास व्हायचा तर आजच्या तासिकेमध्ये आपल्याला कोटी कोन म्हणजे काय हे या ठिकाणी आपण अभ्यासू. तर कोटी कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज, कोनांच्या मापाची बेरीज, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असते, त्या दोन कोणांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात. त्या दोन कोणांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात. आता पहा, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते अशा कोणांना परस्परांचे कोटीकोन असे म्हणतात. पहा, आपण या ठिकाणी 1-2 कोन काढू. त्यांना नाव देऊ आपण PQR आणि इथं नाव देऊ आपण T. आता हा पूर्ण काटकोन आहे. हा पूर्ण काय आहे? काटकोन आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी कोन PQR, हा PQR हा काय आहे? काटकोन आहे. हा आहे काटकोन. आता काटकोनाचे माप किती असते तुम्हाला माहिती आहे, म्हणून PQR बरोबर 90 अंश. तो काटकोन आहे म्हणून त्याचे माप किती? 90 अंश. मग आता ह्या 90 अंशामध्ये 2 कोन आहेत. कोणते? कोन PQT, PQT हो का, हा कोन PQT अधिक कोन TQR, TQR हा कोन इकडला, बरोबर 90 अंश. म्हणजे हे दोन कोटी, या दोघांच्या मापाची बेरीज किती आहे? 90 अंश आहे. म्हणून हे काय झाले? कोन PQT व कोन TQR हे काय आहेत? हे कोटीकोन आहेत, बरोबर कोटीकोन. हे कोटीकोन आहे. आता पहा, आपल्याला जर इथं हे कोन PQT अधिक कोन TQR बरोबर आपण काय म्हणलं? 90 अंश. मग आपल्याला कोन
हे PQT जर 50 अंशाचा दिला, हे 50 अंशाचा दिला तर कोण TQR कितीचा होईल? TQR समजा x बरोबर 90. मग x बरोबर 90 वजा 50 म्हणजे x ची किंमत काय आली? 40. म्हणजे हा कोण किती अंशाचा असेल? 40 अंशाचा असेल. कोण TQR बरोबर 40 अंश. आलं का लक्षात? आपल्याला जर एक कोण दिला तर दुसरा कोणाचं माप ते सांगितले की बाबा हे दोन कोण कोटिकोण आहेत किंवा एका कोटिकोणाच्या ह्याच्यावर आपल्याला प्रश्न काय येऊ शकतो? 50 अंश मापाच्या कोटिकोणाचे माप किती? कोटिकोणाचे माप किती? आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? कोटिकोणाच्या मापाची बेरीज किती असते? 90 अंश असते. मग हे 50 अंश अधिक दुसरा माहिती नाही x अंश बरोबर 90 अंश. x अंश बरोबर 90 अंश हे अधिक 50 होतं, पुढं जाऊन वजा झालं. मग x बरोबर 90 मधून 50 गेले, 40 राहिले. म्हणजे कोटिकोणाच्या 50 अंश मापाचा कोटिकोणाचे माप किती? तर 40 अंश. 50 अंश मापाच्या कोटिकोणाचे माप 40 अंश असते. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला असा कोटिकोणावरचा हा प्रश्न अशा प्रकारे सोडवता येतो. आले? चला पुढचा कोणाचा प्रकार पाहू. पूरक कोण. पूरक कोण कशाला म्हणायचं? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज, कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 180 अंश असते. त्या दोन कोणांना परस्परांचे म्हणजे एकमेकाचे पूरक कोण असे म्हणतात. पूरक कोण असे म्हणतात. परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात. चला आता या ठिकाणी पाहू आपण. पहा PQR आणि इथं काय येईल? S. हे दोन कोण आहेत. कोण PQS, कोण QS अधिक कोण SQR बरोबर 180 अंश. बरोबर या दोघांची बेरीज किती? 100. कारण की हा सरळ कोण आहे आणि ते सरळ कोणाला या ठिकाणी एक दुभागल्यामुळे तिथं दोन कोण तयार झाले. बरोबर आहे. मग सरळ कोणाचे माप 180 अंश. मग कोण PQS अधिक कोण SQR बरोबर हे काय आहेत? बरोबर इथे 180. हे परस्परांचे पूरक कोण आहेत.
परस्परांचे काय ते पूरक कोन आहेत. हे परस्परांचे पूरक कोन आहेत. तसेच हे रेषीय जोडीतील सुद्धा कोन आहेत. रेषीय जोडीतील कोन आहेत. काय आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. आलं का लक्षात? आता आपण ह्याच्यावर एक उदाहरण पाहू. याच्यावर काय करू आपण, एक उदाहरण पाहू. काय उदाहरण आहे? 115 उदाहरण पाहू आपण. 115 मापाच्या पूरक कोनाचे माप किती? 115 मापाच्या पूरक कोनाचे माप किती? आता पहा, हा मूळ कोन आहे 115 मापाचा. ह्याचा पूरक कोनाचं माप किती? मग समजा पूरक कोनाचे माप बरोबर x. किती? x. आलं का लक्षात? मग पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. किती असते? 180 असते. मग आपल्याला इथं काय दिलंय? हे 115 अधिक ह्याचा पूरक कोन किती आहे? x बरोबर इथं 180. मग हे x बरोबर हे 180 वजा 115. मग x बरोबर वजाबाकी करा. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 7 मधून 1 गेला, 6, 1 गेला 0. म्हणजे x बरोबर 65. म्हणजे पूरक कोनाचे माप किती आलं? 65 एवढं आलं. किती आलं? 65. आलं का लक्षात? पूरक कोनाचं माप किती आलं? तर 65 एवढं माप आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता यावर आधारित आपण काय करू? काही उदाहरणे सोडवू. पहिलं उदाहरण काय आहे? a अधिक 20 आणि a वजा 20 नाही, x वजा 20 आणि हे x अधिक 30 हे एकमेकांचे कोटी कोन आहेत. हे काय आहेत? हे एकमेकांचे कोटी कोन आहेत. हे एकमेकांचे कोटी कोन आहेत. तर सर्वात लहान कोनाचे माप किती? तर सर्वात लहान कोनाचे माप किती? पहा, ही x वजा 20 आणि x अधिक 30 हे एकमेकाचे काय आहेत? कोटी कोन आहेत. आता आपल्याला माहिती आहे कोटी कोनाच्या मापाची बेरीज
90 अंश असते. किती असते? 90 अंश असते. कोटी कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते. मग आता इथं दोन कोण दिलेत, कोणते? हे x - 20 अंश अधिक x अधिक 30 अंश बरोबर 90 अंश. बरोबर किती? 90 अंश. मग आता बेरीज करा. हे x - 20 अधिक हे x अधिक 30 बरोबर 90. बरोबर किती? 90. हे x आणि हे x, ह्याचं चिन्ह धन आहे, ह्याचंही चिन्ह धन आहे. हे x अधिक x, हे -20 आणि हे अधिक 30 बरोबर काय? 90. बरोबर काय? 90. मग हे काय झाले? x अधिक x 2x, हे -20 आहे, हे अधिक 30 आहे. चिन्ह भिन्न आहेत, दोघाचे वेगवेगळे आहेत. चिन्ह जर वेगवेगळे असतील तर काय करायचं? चिन्ह वेगवेगळे जर असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मोठी संख्या आहे 30, त्याच्यातून लहान संख्या 20 वजा करा, 10 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह धन बरोबर 90. मग हे 2x बरोबर हे 90, हे अधिक इकडं 10 होतं, पुढं जाऊन हे -10 झालं. मग हे काय येईल? 2x बरोबर 90मधून 10 गेले, 80 राहिले. x बरोबर 80. हे 2 इकडं गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं. बे 1 बे, बे 4 8, म्हणजे x बरोबर 40. आता आपल्याला ही x ची किंमत मिळाली. आता ही x ची किंमत इथं ठेवा. x ची किंमत काय करा? इथं ठेवा. हे x - 20 आणि हे x अधिक 30, म्हणजे x ची किंमत 40 वजा 20 इथं ठेवली. x ची किंमत 40 अधिक 30, म्हणजे 40मधून 20 गेले, 20 राहिले, आणि 40 अधिक 30 70. आपल्याला काय म्हणते? लहान कोणाचे माप काढा म्हणते. काय म्हणते? लहान कोणाचे माप. मग लहान कोणाचे माप बरोबर किती? 20 अंश असेल. 20 अंश. लहान कोणाचं माप किती? 20 अंश एवढं येईल. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 2. ये अधिक 20 कंस बंद अंश आणि 3a अंश हे एकमेकांचे पूरक कोन आहेत. हे काय आहेत? पूरक कोन आहेत. तर प्रत्येक कोणाचे माप किती? तर प्रत्येक कोणाचे माप किती? तर प्रत्येक कोणाचे माप किती? पहा, हे दोघं एकमेकाचे काय आहेत? पूरक कोन आहेत. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? पूरक कोनाचे माप बरोबर 180 अंश. म्हणजे हे a अधिक 20 अंश अधिक 3a अंश बरोबर 180 अंश. बरोबर किती? 180 अंश. मग हे a अधिक 20 अधिक 3a बरोबर 180. हे a आणि 3a काय झाले? हे 4a अधिक 20 बरोबर 180. मग 4a बरोबर हे 180, हे 20 इथं अधिक होतं, पुढं जाऊन वजा झालं. मग 4a बरोबर 160. 4a बरोबर किती? 160. 180तून 20 गेले, 160 राहिले. मग 4a बरोबर 160. a बरोबर 160 भागिले 4. 4 1 4, 4 चौक 16, 0. a ची किंमत काय आली? 40 आली. मग आता काय करा? ही 40 इथं ठेवा. a अधिक 20 आणि 3a. a ची किंमत काय? 40.
40 अधिक 20 म्हणजे ह्याचं झालं 60 अंश आणि हे 3 गुणिले याची किंमत किती आली आहे 40, 3 चौक 12 हे 180 अंश. म्हणजे आपल्याला काय म्हणले प्रत्येक कोणाचं माप 60 अंश आणि 120 अंश. आलं का लक्षात? 60 अंश आणि 120 अंश हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. 67 अंश मापाच्या 67 अंश मापाच्या कोटिकोणाच्या पूरक कोणाचे माप किती? पहा प्रश्न काय म्हणते पहा. 67 अंश मापाचा कोटिकोण, 67 अंश मापाचा कोटिकोण जे काही असेल त्याचा पूरक कोणाचं माप. मग अगोदर काय करू आपण, ह्या 67 अंश मापाचा कोटिकोण काढू. कोटिकोणाच्या मापाची बेरीज हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. 90 अंश असते. रेषीय जोडीतील 180, सरळ कोणाची 180, पूरक कोणाची 180. आलं का लक्षात? मग या ठिकाणी आपल्याला काय होईल, हे 67 अंश आणि त्याचा कोटिकोण x बरोबर हे 90 अंश. मग x बरोबर हे 90 अंश वजा 67 अंश. मग x बरोबर 10मधून 7 गेले 3 राहिले, 8मधून 6 गेले 2, 23 अंश. x बरोबर 23 अंश. म्हणजे 67 अंश मापाचा कोटिकोण किती? बरोबर 23 अंश. बरोबर आहे. किती? 23 अंश. कोटिकोण किती? 23 अंश. मग हे 23 अंश मापाचा आपल्याला पूरक कोण काढायचे. आता 23 अंश मापाचा पूरक कोण काढायचे. काय करायचे? पूरक कोण. मग पूरक कोणाच्या मापाची बेरीज, पूरक कोणाच्या मापाची बेरीज बरोबर किती असते? 180 अंश. 180 अंश. बरोबर आहे. मग हे 23 अंश अधिक ह्याचा पूरक कोण x अंश बरोबर 180 अंश. मग x बरोबर हे 180 वजा 23. मग x बरोबर 10मधून 3 गेले 7 राहिले, 7मधून 2 गेले 5 राहिले, 1 ला 157 अंश. म्हणजे उत्तर काय येईल आपलं, तर उत्तर येईल 157 अंश. का आहे? 67 अंश मापाच्या कोटिकोणाच्या पूरक कोणाचे माप 157 अंश एवढं येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे. एका कोणाचे माप, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या, त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे. 1/4 पट आहे. तर त्या कोणाच्या, तर
त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? कोटी कोनाचे माप किती? कोटी कोनाचे माप किती? आताच्या सारखाच प्रश्नामध्ये प्रश्न आहे, पहा काय दिलेलं आहे पहा. एक कोनाचे माप, त्याचा जे पूरक कोन आहे त्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/4 अंश आहे. 1/4 अंश आहे. म्हणजे हे कोन पहा, पूरक कोनाच्या, अगोदर हे लक्षात घेऊ आपण, पूरक कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश. आलं. आता इथं काय म्हणते, एक कोन आणि त्याचा पूरक कोन, हे कोन अधिक त्याचा पूरक कोन बरोबर 180 अंश. बरोबर किती? 180 अंश. मग आपल्याला काय दिलेलं आहे इथं, एक कोन, एका कोनाचं माप, त्याचा जे पूरक कोन आहे त्याच्या 1/4, म्हणजे त्याच्या कोनाचे माप जर 4 असेल तर ह्याचं किती? 1, म्हणजे ह्याचं 1x अधिक हे किती? 4x बरोबर का? 180 अंश. बरोबर 180 अंश. म्हणजे 4 पैकी 1. पूरक कोनाचं माप जर 4 अंश असलं तर ह्याचं 1 अंश, म्हणजे x धरलं, दोघाची आपण समानपट x धरू, समानपट बरोबर x धरली. आलं. मग आता इथं काय झालं, हे 5x बरोबर 180 अंश. x बरोबर 180 भागिले 5, 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 उरले 5 सक 30, x बरोबर 36 अंश. मग आता आपल्याला x ची किंमत मिळाली, किती मिळाली? 36 अंश. मग आता ह्याचा कोटी कोन 36 अंश मापाचा कोटी कोन काढायचे आपल्याला. ह्याचं काय काढायचे आपल्याला? कोटी कोन काढायचे. मग कोटी कोनाच्या मापाची बेरीज, कारण की ही x म्हणजे 1x, हे 36 आलं. कोटी कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 90. मग हे 36 अधिक x बरोबर 90. मग x बरोबर हे 90 अंश वजा 36 अंश. x बरोबर 10 मधून 6 गेले 4 राहिले, 8 मधून 3 गेले 5, 54 अंश. x बरोबर किती? 54 अंश हे उत्तर येते. काय ते उत्तर? 54 अंश. त्याच्या कोटी कोनाचे माप किती? 54 अंश एवढं उत्तर येतं. आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.